नंतर वानखेडे काकू या पण आपल्याला अनुभवातून मार्गदर्शन करतील आणि जेव्हा मार्गात जुळले ते आपल्या मानकर काकाजीचे त्यांच्या माध्यमातून हे पहिले सेवक आहे. सेवक घडले अधिक त्याग आणि ते पूर्ण प्रमाणे पक्के झाले आणि आज ते कार्यकर्ता पदावरील नियुक्त झालेले. काल असं काकूनी तो का त्या सुरुवात पासून आजपर्यंत आज काकूला कसं वाटत आहे हे आपल्या समोर आणि त्या टायमाची का परिस्थिती होती वानखेडे काकाजीची ते भगवंत आणि बाबाच्या समोर आणि सेवका समोर सादर करतील अशी मी त्यांना विनंती करतो. आपण सर्वांना भगवान बाबा मंदिरला प्रणाम करू. भगवान बाबा हनुमान जी को प्रणाम. महान त्यागी बाबा जुमदेव जी को प्रणाम. परमात्मा एक, परम पूज्य परमात्मा एक. सेवक मंडळ टिमकीच्या वतीने आजची चर्चा बैठक दीपक दादा घाटोडे यांच्या निवासस्थानी सुरुवात आहे. त्या चर्चा बैठकीत स्वयं भगवान बाबा हनुमानजी उपस्थित आहे. तसेच महान त्यागी बाबा उपस्थित आहे. यांना माझा नमस्कार प्रणाम. तसेच माझे आई वाराणसी उपस्थित आहे. यांना माझा नमस्कार प्रणाम. तसेच माझे या चर्चा बैठकीचे मार्गदर्शक अध्यक्ष मदनकार काकाजी यांना माझा नमस्कार. तसेच आमचे सर्व मार्गदर्शक करणारे मानकर काकाजी उपस्थित आहे. यांना माझा नमस्कार. तसेच संदीप दादा उपस्थित माझा नमस्कार. बाहेरून आलेले सेवक सेवका बाळ गोपाळ यांना माझा नमस्कार. ज्या टायमात तुम्ही मार्गात आले त्या टायमाची परिस्थिती कशी होती आज कार्यकर्ता नियुक्त झाल्यानंतर कसं वाटत आहे ते सांगा. मला दादांनी सांगितलं तुम्ही जेव्हा मार्गात आले तेव्हाची मी परिस्थिती सांगते. माझे पती खूप दारू पित होते. मी माहेरी गेली 3 वर्षभर राहिली 3ही मुलाला इथे टाकून. माझे सासरे म्हणत होते तू जर जिवंत राहशील तर तुझे मुलं मिळेल, नाही तर हा तुला मारू कधी मारून टाकेल असे म्हणत होते. मी माझ्या सासऱ्याच्या मताने मी माझ्या आईला गावाला गेली. मी नागपूरला, माझे माहेर नागपूरचं आहे. माझे भाऊ, माझी बहीण आणि माझे रिश्तेदार आले आणि ती गावला मला सोडून दिलं होतं यांनी दारूच्या लतेत. मी माझ्या काकाजी नंदेच्या घरी राहिली आणि नांदेच्या इथूनही यांनी तमाशा केला. तेव्हा मी माझ्या आई बाबांनी आणि माझ्या भावानी मला नागपूरला नेलं आणि ती मी वर्षभर राहिली. पण मला सुख जेव्हाही मला मारत होते तेवढं वेदना होत होत्या. तर त्याच्याही वेदनापेक्षाही माझी मुलं मी टाकून गेली याच्या वेदना मला खूप होत होत्या. माझ्या ताईला आईला आणि माझ्या भावाला म्हणत होती मी तिथेच मेले असते तर चालले असते, पण माझे 3ही मुलं टाकून सनेनी मी इथं आली याचं मला खूपच दुःख होऊन राहिलं. माझे मुलं म्हणत होते माझी आई म्हणत होती तू जर जिवंत राहशील तर मुलं मिळेल, नाही तर तुला मुलं कधीच मिळणार नाही. असं करता करता मला 1 वर्ष झाले हे येत होते. माझे आई वडील मला भाऊ कोणीच मिळू देत नव्हते. जेव्हा मला माहित झालं की माझे मुलं आले आणि माझे पतिदेवाला ते आले तर त्यांना मी सगळं विचारलं तुम्ही जर दारू पेत असेल तर मी येत नाही. असं करता करता त्यांनी हो केलं आणि तरी दुरुस्त झाले नाही. मी खूप देवदेवता केले, नाणीजला गेली, नरेंद्र महाराजची सेवा केली, खूप केलं, सगळं काही केलं, पण मला कुठंही विश्रांती मिळाली नाही. उपास तापास सर्व देवाचे, दुर्गा देवीचे नवरात्र करत होती, लक्ष्मी देवीचे करत होती, हनुमानजीची पूजा करत होती, सगळं काही केलं, नवरात्र केले, सगळं केलं, पण मला कुठंही योग मिळाले नाही. मग मला माझ्या नंदेच्या इथे भाचीच्या इथे कार्यक्रम होता. तिथे माझ्या सासू नंदेनी सांगितलं, भाचीने सांगितलं मामी कार्यक्रम आहे म्हणे काटोलला, तुम्ही काटोल मध्ये या आणि मामाजीला पण घेऊन या. मामाजी तर आम्ही दारू पेत होते तर मी तर कधी बोलायला का चिड होत होतं. ही दारू पिऊन आली का मला खूपच राग येत होता. असं वाटत होतं का हा माणूस मला दिसला पाहिजे नाही आणि ते पण म्हणत होती का ही बायको मला दिसली नाही पाहिजे.
असे करता करता आम्ही असं माझं डोक्यासारखंच राहत होतो घरात. कारण भगवंतानी इतकं आम्हाला असा वेळ केला होता की मला असं कोणी वाटत होतं की आमच्या घरात कोणी काही घातल्यावानी. माझ्या घरात काहीही टिकत नव्हतं, इतकं आमची दरिद्री परिस्थिती झाली होती. घरामध्ये काही अन्न पुरत नव्हतं. मी भगवंता कोणीही देवाची पूजा करत होते तरी आम्हाला काहीही अनुभव नव्हता. ते पण दुर्गा देवीचे नवरात्र करत होते आणि नवरात्र ते पण करत होते कठोर, पण काही आमच्या घरात कोणत्याही देवाने आम्हाला साथ दिली नाही. मग आम्ही काटोलला गेलो. काटोलमध्ये त्याग होता माझ्या भाचीच्या घरी, मंगलाच्या इथं किटोकल्याच्या इथं. मग त्याच्या त्यागाच्या हवनामध्ये काकाजी आले होते, मानकर काकाजी, ताई आल्या होत्या, खोंडे ताई, असे मार्गदर्शक खूप सारे बसले होते. मग त्यांनी मी खूप रडली. मला वाटलं भगवंता इथं कोणी मला सहारा का मिळेल ना. पण इतकं मी काकाजीच्या जवळ गेली, काकाजीला सांगितले माझी दुर्दशा. काकाजी म्हटलं आता माझा परिवार खूप बिघडला आहे, म्हटलं माझ्या परिवारामध्ये मला काहीही सहारा नाही. कारण पतिदेव साड्या काढते, ते जाळते, दारूमध्ये काही असलं अंगावरचे कपडे जे असले ते माझ्या 25-30 साड्या जाळल्या म्हणलं यांनी. आणि आईच्या घरून आणली. त्यांनी सांगितलं की मी असे याच्यापासून मी कधीही दारू पिणार नाही. पण त्यांचं सगळं चालू आहे म्हटलं, दारू पिणं, हे करणं, मारणं, सोडणं. खूप रडत होती मी. मग मला कोणी ताईनी आणि त्यांच्या शेवटीनी दोघी तिघी जणींनी मला मार्गदर्शन केलं. म्हणत होती ताई तू असं कर, मग तुला म्हणजे भगवंत सगळंच काही. भगवंताला सांगितलं. मग मला कोणी ताईनी मदत केली. भगवंताला सांगितलं भगवंता जर तू साक्षात असेल म्हटलं तर मला हा आपल्या काटोलातून जाऊन देऊ नका. जर माझा मी भगवंताची खरी सेवा करेन, आई याच्यापर्यंत तुमच्या भगवंता तुमच्या याच्यात येईल. आणि जर मला याही मार्गात मला सेवा मिळालं नाही आराम तर मी माझ्या पतीला इथेच मारून टाका म्हटलं. जर माझ्या मुलं तरी सुखशांती राहील, ऍक्सिडेंट होऊ द्या नाही तर काही उद्या मला घरी जाऊ देऊ नका. भगवंतानी माझी कळकळ सुन ऐकली आणि त्याच दिवशी माझ्या पतीने दारू सोडली आणि माझ्या काकाजीने खूप मला सहारा केला आणि माझ्या मानकर काकाजीने खूप मला मदत केली. बाई असं करू नको, बाई तसं करू नको सांगितलं तिथंच. पण माझे शेवक 2 मिनिटंही जागेवर बसला नाही. काकाजीने विनंती प्रार्थना दिली पण भगवंतानी माझी कळकळ ऐकली. त्याच दिवशी माझ्या पतीने पहाटे सुटून भगवंताला फक्त शब्द दिला माझ्या काकाजीनी, मानकर काकाजीनी की बाई तू काही काळजी करू नको, तुझं सगळं बरोबर होईल. माझ्या मानकर काकाजीनी खूप मला जसं मला भगवंत सुधारले माझ्यासाठी. मी भगवंताला इतकी माझ्या काकाजीसाठी कोटी प्रणाम करते. जेवढे करेल माझ्या काकाजीसाठी तेवढा मला खूप कमी आहे. माझ्या काकाजींनी मला सहकार्य केलं. मानकर काकाजींनी सांगितलं बाई तू टेन्शन घेऊ नको, भगवंत तुला साथ देईल. आणि इतके साथ दिली माझ्या भगवंतानी. माझ्या घरात आता सुख शांती आहे. माझा मुलगा इंजिनियर झाला, माझी मुलगी इंजिनियर झाली. आधी तिथं लग्न झालं, 12 महिने तुटलं. पण भगवंताला सांगितलं, भगवंता म्हटलं आम्हाला जोडणं फसवलं म्हटलं. जोडणाऱ्याने सांगितलं की तुमच्या घरी एक मुलगा एक मुलगीच आहे, म्हणजे आई वडील, आई आणि मुलगा. मी याच्यावरच माझ्या मुलीला लग्न करण्यात आलं. मग माहिती झालं तर खूप सारा परिवार आहे त्यांच्या इथं. मला माहिती माझी मुलगी इतकं काही करू शकत नाही कारण ती 7व्या-8व्या वर्गापासूनच बाहेर राहत होती. मला माहिती आहे एवढं परिवारात कोणी करणार नाही माझी मुलगी. मी 12 महिने रद्द केलं लग्न आणि भगवंताला सांगितलं जर सेवकी खरी असेल तर माझ्या पोरीचं लग्न तिथंच होईल. आणि मी माझ्या पोरीचं लग्न त्याच जवळनी 12 महिने झाले. त्यांनी 32 लाखाचं वरुडला घर घेतलं आणि त्यांनी सांगितलं तर आम्ही म्हणे 32 लाखाचं घर घेतलं आणि मी आई इथेच राहणार म्हणे. तुम्हाला लग्न करायचं असेल म्हणे करिश्माचं तर माझ्यासोबत लग्न करू शकता म्हणे. आम्ही माझे पतिदेव आम्ही दोघंच जण गेलो, तिसऱ्याला नेलं नाही. आणि बाबांनी आम्हाला योग दिला आणि तिथेच लग्न झालं. असे माझ्या बाबांनी मला खूप कळकळीची जिथे तिथे मी सर्व गोष्टीची मला माझ्या बाबांनी मदत केली. कुठेही मी माझ्या भगवंताला माझी लहान मुलगी बाहेर शिकतो तिच्यासाठी मी भगवंताला सांगतो की माझी लहान मुलगी भगवंता तुझ्याच कृपे मी पाठवली आहे. माझ्या मुलीची आणि माझ्या 3ही मुलाची मदत करशील तू. माझ्या पोराला माझे पोरगा आता म्हणते IT मध्ये माझ्या पोराचा नंबर लागला पाहिजे म्हणते. तो IT करून आता तो त्याचा विचार चालू आहे IT करतो म्हणून. आता माझ्या भगवंताला सांगितलं भगवंता माझ्या पोराचा IT मध्ये नंबर लागू तर तो अभ्यास करून राहिला आणि
त्याच्या चांगली ड्युटी लागू दे अशीच मी माझ्या भगवंताला कळकळीची विनंती करते. इतके सांगून सनी माझ्या पोरासाठी योग मागते भगवंता. त्याला जर त्याचे IT मध्ये नंबर लागला तर मी खूप, त्यांनी सांगितलं माझा IT मध्ये नंबर लागला तर मी भगवंताला मी माझ्या घरी हवन करेन, जेवढ्या पगाराचे ड्युटी लागेल तेवढ्याच पगाराची मी भगवंताला सगळ्याला हे करून हवन करीन आणि माझ्या काकाजीला आणि मार्गदर्शकाला बोलवीन अशी माझ्या काकाजीने माझ्या मुलांना सांगितलं आहे. माझ्या मुलाचा IT मध्ये नंबर लागू द्या भगवंता. आता तुम्ही आहात त्याच्या तो कुठे काय गलती करते काय होत नाही मला हे माहित नाही, पण तुम्ही त्याची तुमचीच आता तो शेवक आहे आणि त्याच्यावर तुम्ही क्षणोक्षणी लक्ष ठेवा. एवढेच म्हणजे सांगून सनीनी शब्द सांगून सनीनी मी प्रणाम करते आणि माझ्या हाताने काही गलती झाली असेल बोलण्या चालण्यात मी माफी मागते भगवंता. नमस्कार. आता मला भगवंता इतकं वाटते आता जेव्हा ते सेवक भाऊ इतकं वेषण करतो त्यानं ते आज काल कार्यकर्ता पदासाठी नियुक्त झाले, तुम्हाला कसं वाटत आहे? हो, माझे आज मला गावातले लोक सगळे बेवड्याची बायको म्हणत होते. आता माझे सेवक कार्यकर्त्याचं पद मिळालं. आज मी शेवकाची पत्नी झाली. मला खूप अभिमान वाटते का कारण एका बेवड्याची बायको शेवकीन झाली आणि कार्यकर्त्याचं पद मिळालं. हे ऐकून सनी मला खूप असं कालच डोळ्यात पाणी आलं, पण मी कोणाला सांगितली नाही कारण अशी माझी परिस्थिती होती. एक टाइम माझ्या खायचा विचार नव्हता. आज मी कार्यकर्त्याची पत्नी बनली. इतकं मला वाटून राहिलं, अभिमान वाटून राहिलं. असे मी सांगते की ह्या मार्गामध्ये कोणीही येत असेल, कोणीही जर जुडायचं असेल तर भगवंतानी क्षणोक्षणी आपली रक्षा करते. ज्याला जर ह्या मार्गाचा आवड असेल त्यांनी कितीही बेवडा असेल किती काहीही असेल तो दुरुस्त होते आणि ह्या मार्गाची लाईन भगवंत पकडते. आणि माझ्या शेवकांनी काल शेवकाची तिथे झिंगाबाई आपल्या टिमकीमध्ये कार्यकर्त्याचे पुरस्कार मिळाला. ह्या पत्तीने मला खूप आनंद झाला आणि सगळं माझ्या मुलांना पण आनंद झाला. माझे मुलं म्हणत होते पहा मम्मी हा भगवंताचा चमत्कार आहे. माझी मुलगीला सांगितलं करिश्मा काजूला तर तिने सांगितलं मम्मी हा भगवंताचा चमत्कार आहे म्हणे. हे सगळं आपल्या भगवंतांनी केलं, तू टेन्शन घेऊ नको, सगळं भगवंत आपला करते म्हणे. आपल्या भगवंताचा रक्षण कर म्हणे. तू आपल्या भगवंत आपल्या परिवाराची रक्षा करते. एवढंच मी मागून माझ्या पतीची तब्येत आणि माझ्या मुलाबाळाची तब्येत चांगली ठेवा भगवंता. एवढंच मी माझा अभिमान मागते आणि नमस्कार. काही चूकभूल झाली असेल तर नमस्कार. धन्यवाद काकू, तुम्ही अनुभव सादर केलाय आणि खरंच आहे तुम्ही जेव्हा ज्या कंडिशन मध्ये होत्या ते कंडिशन वेगळी होती. कारण की पहिल्या दिवसाची जाणीव हे शेवटच्या क्षणापर्यंत लक्षात ठेवली पाहिजे आपण ना. आणि जेव्हा मार्गात जुळलो तो दिवस कधीच विसरलो नाही पाहिजे. आणि ते वानखेडे काकाजी जे आज कार्यकर्ते पदासाठी नियुक्त झालेले आहेत ते नेहमी त्या दिवसाची त्यांना जाणीव आहे. काऊन कशी आहे, कारण की आम्ही काल जेव्हा गाडीत सोबत गेलो तेव्हा त्याने सांगितलं का कुत्र ही पेशाब करायला विचार करत होता मायावर. इतका मी खराब माणूस होतो. आणि आज एक मारूड परिसरामध्ये कोणताही चांगला व्यक्ती कमलाकर नाव घ्यायलाही काय बघते. म्हणजे हे कोणाची कृपा आहे? हे सगळे मान त्यागी बाबा जुमदेवची कृपा. हे बाबाने दिलं आहे आम्हाला सर्वांना. स्वावलंबी जीवन जगासाठी सांगितलेलं आहे आणि हे कार्यकर्ते नियुक्त करून दिलेले आहे त्या मार्गाच्या धुरा कसं सांभाळायचा आहे. म्हणून सेवकांना लक्षात ठेवा, ह्या अनुभवातून तरी काहीतरी शिका. कारण की वानखेडे काकूची परिस्थिती खूप खराब होती आणि फक्त मानकर काकाजीने शब्द दिले, काहीच नाही दिलं, काहीच नाही काहीच पुस्तक नाही, काही लिहून नाही दिलं, काहीच नाही दिलं, फक्त शब्द एवढं काम करू शकते का? पण हे मानते की बाबा जुमदीजीच्या मार्गामध्ये शब्द खूप पॉवरफुल आहे. म्हणून शब्दावर लक्ष द्या. म्हणून आता ताईनं प्रस्थानानं सांगितलं का कार्य घ्यायच्या वारी विचार करा. आपण कोणाला शब्द देतो तेव्हाही विचार करा. खरंच आहे. म्हणून माझी सेवकांना विनंती आहे की जे शब्द आपण मुखातून काढतो ते खरंच विचार करून शब्द वापरलेले पाहिजे.